मुंबईसह उपनगरात काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। भांडूपच्या जनता मार्केटमध्ये बांधकाम ठिकाणी काही भाग कोसळला, तळमजल्यावरती टाकीच्या वरील भाग कोसळला। टाकीच्या वरील भाग कोसळल्यानं 8 जण पाण्यामध्ये बुडाले होते। सर्वजण उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। कोकण रेल्वेवर आता दिव्यातून 8 डब्यांची चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन धावणार आहे। उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता गाडी सुरू करण्याचा निर्णय आहे। 1 मे पासून 7 जून पर्यंत आठवड्यातून 3 दिवस हे मेमू ट्रेन धावणार आहेत। लोकल ट्रेन देशातील 35% गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईमध्ये। मुंबईतील गर्भश्रीमंतांकडे 250 कोटीहून अधिक संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे। नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालातून ही सगळी माहिती समोर आली आहे। जागतिक स्तरावरती गर्भश्रीमंतांच्या संख्येत भारत 6व्या क्रमांकावर आहे। ठाणे जिल्हा परिषदेच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक। शिक्षण विभागातील शंकर आरे आणि श्रीकांत खंडागळे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडलंय। दोघांनी एका शिक्षकाकडून 1 लाख रुपयांची लाच मागितली होती। मुंबई विद्यापीठाच्या TY BCom परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल। मुंबई विद्यापीठाची 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, 1 बडतर्फ। मुंबईच्या दिंडोशीमधील चोरी प्रकरण। धीरानेच वहिनीच्या घरात लाखोंची चोरी केल्याचं उघडकीस। दिंडोशी पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीनं गुन्ह्याचा छडा। कल्याण आता बघूया पुणे जिल्ह्यामध्ये काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। नारी शक्ती वंदन अधिनियम संदर्भातील विधेयक नामंजूर झाल्यानंतर पुण्यामध्ये भाजप महिला आघाडीचं आंदोलन। बालगंधर्व चौकापासून सुरू झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये भाजपच्या महिला नगरसेविका सहभागी। पुण्यामध्ये महिलांच्या नावाने सर्वाधिक घर खरेदी। मुद्रांक शुल्क सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावाने सर्वाधिक घर खरेदी या योजनेचा राज्यातील 74,211 जणांनी लाभ घेतला होता। पुण्यामध्ये महिलांच्या नावे महानगरपालिका हद्दीत मालमत्ता असलेल्यांना मिळकत करामध्ये 50% सवलत मिळणार आहे। स्थायी समितीची मंजुरी 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना अर्धा कर असणार आहे। 2025 पर्यंत महिलांच्या नावे असलेल्या घरांनाच सवलत दिली जाणार आहे। पुण्यामध्ये श्रीनाथ भीमाले आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यातील वादानंतर जाहिरात फलकांबाबतचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आलाय। भाजपच्या कोर कमिटीकडून प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना आहेत। प्रस्तावाच्या बैठकीमध्ये भीमाले यांनी अतिरिक्त आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप आहे। पुणे शहरातील महापालिकेच्या सर्व जलतरण तलावांचं ऑडिट केलं जाणार आहे। जलतरण तलाव चालवण्यासाठी दिलेले ठेकेदार मुदत संपल्यानंतरही तलाव सोडत नसल्याची माहिती आहे। अनेक ठेकेदारांकडे लाखो रुपयांची थकीत प्रलंबित आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नव्याने उभारलेल्या मिसिंग लिंकवरती ट्रकला तात्पुरती बंदी असेल। सुरुवातीला मिसिंग लिंकवरून जाण्यास कार आणि बसलाच परवानगी असणार आहे। पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित केली जाणार। पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पालिका अधिकाऱ्यांना कडक सूचना। आपत्ती व्यवस्थापनासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचेही निर्देश। आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। आजही हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड आणि लांजा तालुक्यामध्ये काल अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडलेत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुक्ताई मंदिर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून जलपर्णीचं साम्राज्य कायम आहे। प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं भाविकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे अडोळ प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्यानं घटली आहे। रिसोड शहरासह प्रकल्प शेजारील गावांनाही पाणी टंचाईचा फटका बसलाय। 8 ते 10 दिवसानंतरही अत्यंत मर्यादित पाणी पुरवठा केला जातोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मेहकर तालुक्यातील तब्बल 38 गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता आहे। जिल्ह्यामध्ये 15 गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा तर आणखी 48 विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातील अनेसिंग परिसरामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती DAP खताची जादा दरानं विक्री। शासनानं निश्चित केलेल्या दरापेक्षा तब्बल 1500 रुपये प्रति गोणी दरानं खत विक्री होत असल्याचं उघडकीस। खत विक्रेत्यांवरती कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप। अमरावती जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंदचा इशारा। विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्यानं बंदचा इशारा देण्यात आलेला आहे। बोगस बियाण्यांची विक्री किंवा वापर आढळल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे। कापूस पेरणी जवळ आल्यानं ग्रामीण भागामध्ये बोगस बियाण्यांचा धोका वाढलाय।
अमरावतीमध्ये काही विक्रेते अनधिकृत बियाणे चढ्या दरानं विकत असल्याचं समोर आलंय।